नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 28 नोव्हेंबर. सध्या श्रीलंका देशाजवळ असलेल्या चक्रीवादळाचे उद्या दिनांक 29 नोव्हेंबर रोजी डीप डिप्रेशनमध्ये रूपांतर होण्याची शक्यता असून सध्या याचे जाण्याचे 2 मार्ग दाखवत आहे. त्यापैकी पहिला मार्ग तामिळनाडू किनारपट्टी भागातून जमिनीवर आल्यानंतर ते केरळ राज्यातून अरबी समुद्राकडे येऊन अरबी समुद्रात विरून जाईल. तसेच त्याचा दुसरा मार्ग सदर हे क्षेत्र तामिळनाडू किनारपट्टी भागातून उत्तर दिशेस सरकत आंध्र प्रदेश किनारपट्टीजवळ येऊन ते बंगालच्या उपसागरात विरून जाईल. असे याचे 2 मार्ग सध्या तरी दिसत असून मला वाटते आहे की ते क्षेत्र अरबी समुद्राकडे जाईल व नंतर ते विरून जाईल. तसेच चक्रीवादळामुळे आजपासून पुढील 5 दिवस भाग बदलत तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, पांडिचेरी, दक्षिण आंध्र प्रदेश या राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून तामिळनाडू, पांडिचेरी, केरळ, कर्नाटक, दक्षिण आंध्र प्रदेश या राज्याच्या काही भागात यावर दिलेल्या काळात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता राहील. तसेच आज श्रीलंका देशामध्ये मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता राहील. तसेच मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे बंगालच्या उपसागरात दिनांक 5 डिसेंबर रोजी एक कमी दाबाचे क्षेत्र बनण्याची शक्यता असून सदर कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम दिशेस सरकत तामिळनाडू राज्याकडे जाण्याची शक्यता राहील. तसेच दिनांक 15 डिसेंबर रोजी बंगालच्या उपसागरात अजून एक कमी दाबाचे क्षेत्र बनण्याची शक्यता असून सदर ह्या क्षेत्राचे डिप्रेशनमध्ये रूपांतर होण्याची शक्यता असून ते आंध्र प्रदेशकडे येण्याची शक्यता राहील. सदर ह्या क्षेत्राच्या मार्गात सतत बदल होणार असून सदर हा दूरचा अंदाज असल्यामुळे याबाबत त्याच्या जाण्याच्या मार्गात होणारे वारंवार बदल आपणाला सांगितले जातील. तसेच किंवा हे क्षेत्र बंगालच्या उपसागरात विरून पण जाईल. सदर हा अंदाज राज्यातून मी प्रथम देत आहे. तसेच आज विदर्भात व पूर्व मराठवाडा विभाग येथे थंडी पडेल. तसेच उद्यापासून राज्याच्या बहुतांश भागात पुढील 2 दिवस थंडी जाणवेल, पण ही थंडी रात्री व पहाटे जाणवेल. तसेच दिनांक 1 डिसेंबर रोजी विदर्भ, मराठवाडा व खानदेशमध्ये रात्री व पहाटे थंडी जाणवेल. दिनांक 3 डिसेंबरपासून या विभागातील थंडीचे प्रमाण कमी होईल. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.